चाल पोरी, गिलके घेन गिलक्याचे साल्ट काढ. साल्ट काढ म्हणलं तर करशील पूर्ण टकलं. चाल आता गिलके दोन घे. घे कापून चरा चरा बारीक बारीक. एकदा असं झालं होतं पोरी, गिलक्याला मी दोडका म्हणला होता. कारण मी लहानपणापासून गिलक्याला दोडकाच म्हणते. आमच्याकडे पोरी चोपड्या दोडका म्हणतात आणि दोडक्याला शिराचा दोडका म्हणतात. चाल आता एक मोठा कांदा कापून घे, तो पण बारीक बारीक. पोरी आज आपण गिलक्याची चटणी करत आहे. नंतर एक टमाटा पण कापून घे बारीक बारीक. चाल आता फोडणी करू. भगोण्यामध्ये टाक तेल. तेलात टाक कांदा कढीपत्ता. कांद्याला नटण्याच्या अगोदर असा ठस लसूण ठेस. कांद्यामध्ये टाक आता नटू दे कांदा. टाक आता टमाटर. गर गर फिरव सुके मसाले टाक. साठी मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, मीठ, हळद. मसाला परतू दे. कापलेले गिलके टाक. गिलके आता चांगले परतून घे. ध्यानात घे, गिलक्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही. मध्ये गिलक्याला पाणी सुटतं. गिलके चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. नंतर गिलक्यावर झाकण ठेवायचं. 5 मिनिटांनं झाकण काढायचं. पाय पोरी, अशी पण चटणी खाऊ शकते तू. पण आज मी हिच्यामध्ये अंडे फोडून टाकणार आहे. एका गिलक्याला 2 अंडे. 3 गिलके घेतले होते म्हणून 6 अंडे आपण इथं टाकत आहे. गिलके शिजले की तिच्यामध्ये अंडे सोडून द्यायचे. चटणी चांगली गरगर फिरून घ्यायची. खमंग परतून घ्यायची. म्हणजे गिलक्याची चटणी लागते चवदार. कोथिंबीर कापा, चटणीवर टाका. चाल मग पोरी, ठोक एक लाईक. नक्की बनव अशी चटणी. पोरी, ही चटणी तू डाळ भातासोबत, भाकरी सोबत किंवा चपाती संग खाऊ शकते. तो ह्या आवडीनुसार. आता म्हणू नको सांगितलं नाही म्हणून. चला आता झाली चटणी, घ्या खाऊन.